शाळेतील पहिले पाऊल शाळापूर्व तयारी याच्यामध्ये आता आपण आकार हा घटक बघणार आहोत। यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या आकाराची ओळख करून द्यायची आहे। यामध्ये आपण मुख्य आकार पाहणार आहोत, वर्तुळ, त्रिकोण, चौकोन आणि आयत हे मुख्य आकार आपण पाहणार आहोत। यामध्ये मुलांनी आकार ओळखण्यासाठी आपण घरातल्या वस्तूंचा जास्त आधार घ्यायचा आहे। आकाराची संकल्पना दृढ होण्यासाठी घरातील विविध वस्तूंचा वापर आपण करायचा आहे। उदाहरणार्थ वर्तुळ हे ओळखून दाखवण्यासाठी मुलांनी ओळखावे म्हणून घरामध्ये कोणकोणत्या वर्तुळ असणाऱ्या गोष्टी आहेत। वर्तुळ म्हणजे काय तर गोल असणाऱ्या वस्तू कोणकोणत्या आहेत तर मुलं सांगतील डिश आहे, बिस्किट आहे, बटन आहे, त्याप्रमाणे सीडी आहे, असे विविध आकार त्यांनी सांगतील, वाटी वगैरे त्यांनी सांगतील। त्यानंतर त्रिकोण हा आकार आपण घ्यायचा आहे आणि त्रिकोणी आकार असलेल्या वस्तू कोणत्या आहेत मग ते सांगतील, किंवा यामधील चित्र जरी मुलांना दाखवले तरी मुलं त्रिकोण आकार हा ओळखतील। त्यानंतर चौकोन आणि आयत अशाच प्रकारे आपल्याला घ्यायचं आहे। चौकोनी वस्तू कोणत्या, आयताकार वस्तू कोणत्या हे मुलांना विचारायचं आहे। यामध्ये महत्त्वाचा चौकोन आणि आयत यातील फरक आपण मुलांना दाखवून द्यायचा आहे। चौकोन म्हणजे सगळ्या बाजू समान आहेत, म्हणजे चारी पण बाजू समान असणारा चौकोन असतो, सगळ्या बाजू सारख्या असतात। तर आयतामध्ये समोरच्या बाजू या समान असतात, समोरच्या बाजू या समान असतात, हे त्यांना दाखवून द्यायचे। अशा प्रकारे चौकोन आणि आयत हा सुद्धा घटक आपण घ्यायचा आहे। जास्तीत जास्त मुलांना प्रश्न विचारा, मुले स्वतःहून उत्तर सांगतील असा प्रयत्न करा। उदाहरणार्थ आयताकार वस्तू कोणत्या आहेत घरामध्ये हे मुलांना विचारा, दाखवायला लावा, त्यांना हाताळायला लावा, म्हणजेच मुलांचा आयत ही संकल्पना क्लिअर होईल। अशा प्रकारे सर्व हे आकार मुलांकडून विचारून घ्या आणि काही ठिकाणी आपण स्वतः मदत करा, म्हणजे मुलांची आकार संकल्पना दृढ होईल।